मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही आमच्या या चॅनलच्या माध्यमातून बाबासाहेबांचे जीवनचरित्र, वेगवेगळे ब्लॉग्स, तसेच भीम जयंतीच्या मिरवणुकीचे व्हिडिओज आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाणात पाहिलं असेल ते म्हणजे भीमगीतांचा ऑर्केस्ट्रा। तर मित्रांनो, आज पहिल्यांदाच आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून एक पात्री नाट्य तुमच्या समोर आणणार आहोत। या एक पात्री नाट्याचं नाव आहे मी रमाई बोलते आणि या नाट्यामध्ये रमाईची भूमिका साकारली आहे वैभवी इंगळे यांनी। जय भीम मित्रांनो, मी सुनील रोडे आणि तुम्ही बघताय ओनली आंबेडकर यूट्यूब चॅनल। जर का आत्तापर्यंत तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑनवर सेट करायला विसरू नका। तर मित्रांनो, मी रमाई बोलते या नाट्यामध्ये कुमारी वैभवी इंगळे यांनी रमाईची भूमिका अशा पद्धतीने साकारली आहे जी माझ्या गोड गोजिऱ्या लेकरांना, अरे हो, मी तर तुम्हाला जय भीम करायचं विसरूनच गेले। पण बाळांनो, तुमचा सूर्यच उगवतो म्हणे जय भीम म्हणून, मग मी जय भीम करायला काय हरकत आहे? म्हणून माझ्यातर्फे आपणा सर्वांना जय भीम। तुम्ही बुद्धासनी बी अभिवादन करता म्हणे, करताना त्रिवार अभिवादन करताना, चला तर मग आपणही बुद्धांना अभिवादन करून घेऊया। हात जोडून घ्या सगळ्यांनी। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। खरं सांगू बाळांनो, आज मी लय खुश आहे बघा आणि लय समाधानी सुद्धा आहे। या माझ्या पोरी तर किती छान भरदारी साड्या, मोठमोठी दागिने घालून आल्यात ग। तुमच्या चेहऱ्यावरचं हसू बघून माझं काळीज अगदी सुप्पा एवढं झालंय। आणि या पोरांकडं बघून तर मला माझ्या कष्टाची चीज झाली असं वाटतंय। अरे हो बाळांनो, मी तुमचा बौद्धवाडा पाहिला, तुमची विहारं पाहिली, तुमची घरदारं पाहिली, तुमची चिमुकली लेकरं पाहिली, त्यांच्यावर केलेले संस्कार सुद्धा पाहिले। भरपूर शिकायला था, असं शिका। मी तर म्हणते असं खूप खूप शिकून माझ्या साहेबांपेक्षा मोठे व्हा रे, असंच मोठे व्हा। पण बाळांनो, तुम्हासनी मी एक प्रश्न विचारू? म्या तुम्हासनी एवढं सगळं बोलते वा, पण तुम्ही मला ओळखलात नव? होय, ओळखलात की नाही मला? सांगा बघू, कोण आहे मी? होय, मीच तुमची माता रमाई भीमराव आंबेडकर। बाळांनो, आज तुमच्या सोबत हितगुज साधण्यासाठी मी इथे अंबाजोगाईमध्ये आली आहे। म्हणून असं शांत नाही बसायचं, मी विचारलेल्या प्रश्नांची मला उत्तरं देखील द्यायची। कळलं सर्वांना? तर बाळांनो, तशी मी रुक्मिणी भिक्खू धुत्रे वणंदकरांची लेक होते। माझ्या घरी 18 विश्वाचं दारिद्र्य होतं। माझे आई वडील गरीब होते, मात्र सुसंस्कारी होते। मला 2 बहिणी आणि 1 भाऊ होता। आम्ही सर्व भावंडे काका मामांकडे राहून जगलो। माझे काका मामा मुंबईला राहायचे ना, आम्ही तिथेच राहायचो। लहानपणीच आई वडील गेल्यानं कधी शाळेचं दार नाही पाहिलं। पण माझ्या आईने मला शिकवलं होतं, कामाने माणूस मरत नाही रामी, कामाने माणूस खूप मोठा होतो। म्हणून मी माझ्या आईप्रमाणे आई, बाबा, काका, मामा साऱ्यांची कामं करायचे, साऱ्यांना गोड बोलायचे। ते सुद्धा मला नेहमी लाडाने रामी 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 म्हणायचे। मला फार छान वाटायचं बघा। एक दिवशी काय झालं सांगू? मी असेन बघा 5 वर्षांची असेन मी, तर माझ्या शेजारच्या काकू पोटाने व्याकुळ झालेल्या दिसल्या। माझ्या मनाला खूप वाईट वाटलं। मी त्यांच्याकडे गेले, त्यांची विचारपूस केली, तर बाळांनो कळालं 2 दिवस झालं पोटात अन्नाचा कणही नाही। मग काय, मला खूप वाईट वाटलं। मग पोरींनो त्या काकूच्या घरी थपाथपा भाकरी बनवल्या आणि त्या काकूला पोटभर जीव घातलं। अहो, त्या काकू खूप खुश झाल्या की त्या काकू एवढ्या खुश झाल्या की त्यांनी मला आनंदाने 1 पैशाचं नाणं बक्षीस म्हणून दिलं। मी चिमुकली पोर ते पैशाचं नाणं घेऊन लगबगीने आईकडे धावत निघाले। आईला सर्व हकीकत अगदी आनंदून सांगितले। पण काय रे बाळांनो, माझी आई रागवली, ती माझ्यावर खूप ओरडली। मला काही कळेच ना माझी आई माझ्यावर का ओरडली ते।
ती मला म्हणाली, रामी, अगं हे पैशाचं नाणं अगोदर त्या काकूंना परत करून ये. छोटीशी पोर मी पैशाचं नाणं हातात घेतलं आणि त्या काकूंना परत करून आले. असंच कोपऱ्यात रुसून बसले होते बघा. तेवढ्यात मला माझ्या आईने तिच्या मांडीवर घेतलं आणि समजावून सांगितलं, बानो, लक्ष देऊन ऐका बरं, माझी आई मला काय म्हणाली. ती मला म्हणाली, रामी, सेवेचा मोबदला कधीच घ्यायचा नसतो, कारण मानव सेवा ही ईश्वर सेवा असते. म्हणून बाळांनो, मी माझ्या आईची शिकवण आतापर्यंत जपत आलीये. तुम्ही जपा. काय जपणार का रे? नेहमी नीतिमत्तेने जगायला शिका. साधी राहणी मात्र उच्च विचारसरणीने जगा. आणि कसे मी आज पाहतीये, ही अशी चिमुकली पोरं, यांच्या मनामध्ये मात्र खूप प्रश्न पडतात. त्यांचं म्हणणं असतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच काय एवढे मोठे, त्यांनाच का आपण हार घालायचा, त्यांनाच का आपण मान सन्मान द्यायचा. तर बाळांनो, ह्या प्रश्नांना सुद्धा एक उत्तर आहे. ते उत्तर काय? तर बाळांनो, माझ्या साहेबांनी दुसरं तिसरं काही केलं नाही. माझ्या साहेबांनी फक्त आणि फक्त शिक्षणाला विनयाची जोड दिली. तुम्ही सर्वजण ऐकून आहात, ते म्हणतात ना, विद्या विनयेन शोभते. अगदी तसंच माझ्या साहेबांनी सुद्धा विद्येला विनयाची जोड दिली. आज माझी सर्व लेकरं भरपूर शिकतायत, कदाचित माझ्या साहेबांपेक्षाही जास्त शिकतायत. परंतु बाळांनो, त्या ज्ञानाला विनयाची जोड देत, हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हे लक्षात घ्या. कष्टाला त्याग आणि समर्पणाची साथ द्या. तुम्ही असं जर वागाल ना, तर खऱ्या अर्थाने या भीमरमाईची पोरं शोभचाल, या भीमरमाईची लेकरं शोभचाल. आणि यालाच तर म्हणतात बुद्धाचे धम्म आचरण, बुद्धाचे शुद्ध आचरण. यानेच तर संपूर्ण चराचराचे आणि या विश्वाचे मंगल झाले आहे. बाळांनो, खरं तर मी लहानपणापासून दुःखाच्या वाटेवर चालतीये. सुख काय असतं, स्वप्ने काय असतात, मला मात्र काहीच ठाऊक नव्हतं. फक्त आलेल्या समस्येवर ठामपणे मात करून पुन्हा जगणं कसं सुरू करायचं, मला हेच कळत होतं. आणि खरं सांगायचं झालं तर माझ्या आईने सुद्धा मला तसेच संस्कार दिले होते. म्हणून मी माझ्या आईप्रमाणेच अगदी वागायला बोलायला माझ्या आईप्रमाणेच करायचे. तर बाळांनो, हळूहळू मी सुद्धा 9 वर्षाची झाले. माझं लग्न भीमराव आंबेडकरांशी झालं. आई वडिलांविना पोरकी असलेली ही रमा आता मात्र आंबेडकरांची झाली होती. तिथे काय बाई, माझं नुकतंच लग्न झालं. खरं सांगू पोरींनो, मला मिळालेलं काही सासर नव्हतं ग. मला भेटलेलं ते अगदी दुसरं माहेर होतं बघा. आई आणि माया करणारी माझी सासू होती जिजाई, माझे सुभेदार बाबा सासरे. अहो, त्यांचं व्यक्तिमत्व तर काय सांगू, अगदी नारळासारखं, बाहेरून टणक आणि आतून एकदम नरम असे होते माझे सुभेदार बाबा. माझी आत्याबाई म्हणजे मीरा आत्या, त्यांच्याबद्दल तर काय सांगू बाई. काही चुकलं का हक्काने कान धरायची, आणि काही चांगलं काम केलं की नेहमी शाबासकीची थाप माझ्या पाठीवर द्यायची. अशी होती माझी आत्याबाई. अगदी बहिणीसारखी माया करणारी माझी जाऊ लक्ष्मीबाई, भावासारखी माया करणारे माझे 2 दीर आनंदराव, बाळाराम आणि माझा पुतण्या गंगाधर. असं सगळ्यांनी मिळून एक आमचं आनंदी कुटुंब होतं बघा. मग काय, मला तिथे कधी माझ्या आई वडिलांची आठवण यायची नाही, कधी काका मामांची आठवण यायची नाही. माझं मन सुद्धा अगदी लगेच रमायला सुरुवात झाली होती बघा. बाळांनो, माझं जेव्हा नुकतंच लग्न झालं ना, तेव्हा माझे साहेब मॅट्रिक पास झाले होते. त्यांचा सत्कार केळुसकर गुरुजींनी बुद्ध चरित्र देऊन केला. तुमच्यासारख्या आया बाया, शेजार पाजारची लोक माझ्या साहेबांचं मात्र खूप कौतुक करत होते. पण मी आपली अडाणी, साहेबांचं मॅट्रिक पास होण्याचं कौतुक मला अडाणीला काही कळेच ना. मी आपली नुसतंच बघत राहायचे. म्हणूनच की काय, एका दिवशी साहेब माझ्याकडे आले. ते मला म्हणाले, रामू, तू आता शिकली पाहिजेस. मी म्हणाले, काय हो साहेब, तुम्ही शिकता ते पुरे आहे ना, आता मी शिकून काय करणार. माझे साहेब म्हणाले, तसं नव्हे रामू, अगं घरातल्या बाईला ग्रंथ वाचता आली पाहिजेत.
पत्र लिहिता आली पाहिजेत, म्हणून तू शिक रामू. मी म्हणाले, अहो साहेब, तुम्ही ग्रंथ वाचताना मी ग्रंथ वाचून असा काय फरक पडणार आहे? माझे साहेब म्हणाले, अगं रामू, घरातली एक बाई शिकली ना, संपूर्ण घर सुसंस्काराच्या प्रकाशाने उजळून निघतं. म्हणून तू शिक रामू, एकदा प्रयत्न तरी कर. बाळांनो, माझ्या साहेबांनी एवढा शिक्षणाचा आग्रह केला, एवढा हट्ट केला, म्हणून मी पण शिकण्यासाठी तयार झाले. पण साहेबांना सांगितलं, साहेब, जर तुम्ही मला घरी शिकवाल ना, तर मी नक्की शिकेन बघा. कारण मला वाटलं ग पोरींनो, लग्न झाल्यापासून माझे साहेब नेहमी अभ्यास अभ्यास अभ्यासातच मग्न असायचे. मग मला वाटलं माझ्या साहेबांना अभ्यासातून काही वेळच मिळणार नाही. परंतु बाळांनो, माझ्या साहेबांना सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले माहित होते. त्यांनी कसं त्यांची पत्नी सावित्री ज्योतिबा फुले हिला जमिनीवर लिहायला वाचायला शिकवलं, अगदी तसंच माझ्या साहेबांनी सुद्धा माझ्या हातात वही पेन देऊन मला सुद्धा लिहायला वाचायला शिकवलं. मग काय बाळांनो, मी पत्र लिहत होते, पत्र वाचत होते. फावल्या वेळामध्ये साहेब जेव्हा कॉलेजात जायचे तेव्हा त्यांची मराठीची पुस्तकं वाचत बसायचे. पण काय झालं, एका दिवशी विशेषच झालं म्हणा. सुभेदार बाबांनी मला पुस्तक वाचत असताना पाहिलं. ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, रमा, पुस्तक वाचतेस का ग? म्हणलं हो. तर म्हणाले, बरं ठीक आहे, कपाटातलं ते बुद्धचरित्र घेऊन माझ्या खोलीत ये बघू. मी काय बुद्धचरित्र हातात घेतलं आणि घाबरत घाबरत सुभेदार बाबांच्या खोलीत गेले. अगदी स्मशान शांतता होती बघा. मी आपली हातात पुस्तक घेऊन थांबलेली, तेवढ्यात सुभेदार बाबा म्हणाले, अगं आता हातात काय घेतलंस, वाचायला सुरुवात कर. बाळांनो, घाबरत घाबरत एक एक शब्द फोडत पान पलटत पलटत वाचायला सुरुवात केली. खरं तर मी बुद्धचरित्र जेव्हा वाचत होते ना, तेव्हा मला सुद्धा वाटलं की माझे साहेब सुद्धा बुद्धांसारखे विद्वान होतील. कारण त्यामध्ये असं लिहिलं होतं की बुद्ध हा ज्ञानाच्या शोधात जातो. आपली पत्नी यशोधरा, आपला लाडका मुलगा राहुल याला सुद्धा सोडून तो ज्ञानाच्या शोधात जातो आणि ज्ञानाचा एक प्रकांड पंडित बनतो. हे सर्व जेव्हा मी वाचत होते ना, जणू त्या क्षणी माझ्या साहेबांमध्ये बुद्ध अवतरले असा भास झाला. मला पण माझ्या साहेबांचं मॅट्रिक पास होण्याचं कौतुक त्या क्षणी कळालं. बाळांनो, माझे साहेब पहिल्यांदा मॅट्रिक पास झाले, म्हणून मला सुद्धा त्या दिवशी खूप कौतुक वाटलं. याच आनंदात भर म्हणून की काय, आमच्या घरी 12 डिसेंबर 1912 रोजी नवीन बाळ जन्मास आलं. तुमच्यासारख्या आयाबायांनी, शेजाऱ्या पाजाऱ्यांनी त्या बाळाची कित्येक तरी नावं ठेवली. कोण म्हणे वामन, कोण म्हणे गोविंद, कोण म्हणे केशव, अशी कित्येक तरी नावं त्या बाळाची ठेवली गेली. पण एक दिवशी मी माझ्या बाळ मांडीवर झोपलं असताना पाळण्यात टाकलं आणि मी आणि साहेब पाळण्याला धोका देत बसलो. तेवढ्याच साहेबांनी मला विचारलं, रामू, अगं त्या आयाबायांनी, शेजाऱ्या पाजाऱ्यांनी काहीतरी नावं ठेवलीत म्हणे, तुला त्यापैकी कुठलं नाव आवडलं का आपल्या बाळासाठी? मी म्हणाले, नाही हो साहेब, मला एकही नाव आवडलं नाही बघा. तेवढ्यात माझे साहेब म्हणाले, मग मी एक तुला चांगलं नाव सुचवू का? मी म्हणलं, हो साहेब, विचारता का, सुचवा की. बाळांनो, माझ्या साहेबांनी नाव सुचवलं ते म्हणजे यशवंत. मला ते नाव खूप आवडलं. मी पटकन उठले आणि म्हणाले, साहेब, अहो मला यशवंत हे नाव खूप आवडलं बरं, आपण आपल्या बाळाचं नाव यशवंतच ठेवायचं. पण बाळांनो, माझे साहेब म्हणतात कसे, ते मला म्हणाले, रामू, अगं यशवंत हे नाव तुला आवडलं किंवा मला आवडलं म्हणून नाही ठेवायचं, तर महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांची पत्नी सावित्री ज्योतिबा फुले यांच्या पहिल्या दत्तक पुत्राचं नाव यशवंत होतं आणि मी त्यांना आदर्श मानतो, म्हणून आपण आपल्या पहिल्या बाळाचं नाव यशवंत ठेवूया. म्हणून बाळांनो, आम्ही आमच्या पहिल्या बाळाचं नाव यशवंत ठेवलं. खरं सांगू का, यशवंत जेव्हा घरात आला होता ना, सगळं घर अगदी आनंदात गजबजून गेलं होतं.
प्रत्येकाच्या तोंडामध्ये यशवंत यशवंत हेच नाव होतं. सर्वजण माझ्या यशवंताची खूप काळजी करायचे. हे पाहून मला सुद्धा अगदी खूप छान वाटायचं. पण बाळांनो, काय रे, अगदी 1च वर्ष हा आनंद आमच्या घरात टिकून राहिला. तर मित्रांनो, मी रमाई बोलते. या नाट्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडलाच तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि या एकपात्री नाट्याचे पूर्ण भाग पाहण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेल्या आहेत. त्या लिंकवरून तुम्ही या नाट्याचे पूर्ण भाग पाहू शकता. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या ओनली आंबेडकर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑनवर सेट करायला विसरू नका. जय भीम. थँक्स फॉर वॉचिंग.